ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना उपवास स्पेशल अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. खिचडी, वडे किंवा कोणतेही पदार्थ शाबूत तांदळाचे खाऊन ना तुम्ही कंटाळले असतील, पण ही रेसिपी अशी आहे ना की नक्कीच तुम्ही बनवाल, कारण की अगदी झटपट बनते आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. उपवास नसला ना तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी कराल, इतकी जास्त खायला अप्रतिम लागते. त्यासाठी इथे आपल्याला कच्चे शाबूत तांदूळ घ्यायचे आहेत. इथे आपल्याला कोणतीही पूर्वतयारी वगैरे करून ठेवायची नाही या रेसिपीला. म्हणजे जर कधी कधी आपण शाबूत तांदूळ भिजवायची विसरतो, पण तरीसुद्धा तुम्ही विसरले ना तरी अशा पद्धतीची भन्नाट रेसिपी तुम्ही बनवू शकता. मी इथे 1 वाटी शाबूत तांदूळ घेतला आहे. आता हा शाबूत तांदूळ ना आपल्याला कढईमध्ये टाकून थोडासा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता कच्चाच शाबूत तांदूळ आहे, आपण कुठेही ह्याला भिजवून वगैरे घेतलेलं नाही. अगदी थोडासा भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं तुम्ही हा शाबूत तांदूळ भाजू शकता. फक्त रंग बदलेपर्यंत हा शाबूत तांदूळ आपल्याला भाजायचा नाही. 1-2 मिनटं झालेली आहेत. आता इथे मी गॅस ना बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये हा शाबूत तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता बघा, हा शाबूत तांदूळ ना अगदी कडकडीत असं गरम आहे, इतपतच आपल्याला हा भाजायचा आहे. आता थंड होऊन द्यायचं आहे. 4 ते 5 मिनटानंतर शाबूत तांदूळ आरामात थंड होतो. त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं ओलं नसेल याची काळजी घ्या, म्हणजे आपला जो शाबूत तांदूळ आहे ना तो अगदी छान असा वाटला जातो. आता सगळा शाबूत तांदूळ यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे वाटून घेणार आहोत. अजिबातच पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला वाटताना. हा शाबूत तांदूळ कोरडाच आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जितका बारीक वाटता येईल ना तितका बारीक वाटा. पण इथे बघा, माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इतका बारीक झालेला आहे, म्हणजे आपला जाड रवा जेवढा बारीक असतो ना अगदी त्या पद्धतीने बारीक झालेला आहे. तुम्हाला जर अजून थोडंफार हे बारीक करता आलं ना तर ते सुद्धा इथे तुम्ही बारीक करून घेऊ शकता. बघा, फक्त खूप जास्त आपल्याला जाड ठेवायचं नाही. जर तुम्ही खूप जास्त जाड ठेवलं ना तर रेसिपी आपली फसू शकते. तर इथे बघा, आता आपलं जे शाबूत तांदळाचं पीठ आहे ना ते तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी हिरवी मिरची घालणार आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी बारीक बारीक अशा कट करून घेतल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर मिरचीचा ठेचा घातला ना तरी चालेल. यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर इथे मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे. उकडलेला बटाटासुद्धा घेतला आहे. आता बटाटा हाताने न कुस्करता आपण अशा पद्धतीने किसणीने किसून घेणार आहोत. जर तुम्ही हाताने कुस्करला ना तर बटाट्याचे छोटे छोटे गाठी राहतात, त्यामुळे शक्यतो बटाटा अशा पद्धतीने किसणीने किसून घ्या. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे बघा, सगळा बटाटा आपला किसून झालेला आहे. ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इतके शाबूत तांदूळ किंवा जे काही साहित्य घेतलेले आहे ना ते त्यानुसार मी घेतलेलं आहे. जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर साहित्याचं प्रमाण इथे तुम्ही वाढू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. अजिबातच पाण्याचा किंवा तेलाचा हात आपल्याला इथे घ्यायचा नाही, कारण की बटाट्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं. त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला यातच हे मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही 1 वाटी शाबूत तांदूळ घेत असाल ना, 1 लहान आकाराची वाटी, तर 1 मीडियम आकाराचा बटाटा उकडून घ्या. आणि जर जास्त प्रमाणात करत असाल ना तर बटाट्याचं प्रमाणसुद्धा त्यानुसार वाढवा, म्हणजे जे आपलं पीठ आहे ना ते अगदी परफेक्ट असं तयार होतं. आता हे पीठ अगदी छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा पदार्थ तुम्हाला करायचा असेल ना तर हे पीठ तुम्ही संध्याकाळचंच अशा पद्धतीने मळून ठेवू शकता आणि सकाळचं गरमागरम ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. इथे बघा, पीठ आपलं तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट असं पीठ झालेलं आहे. पीठ मळताना मी अजिबातच पाणी किंवा तेलाचा वगैरे हात वापरला नव्हता. आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर ना याची आपल्याला असं सिलेंडरच्या साईजमध्ये शेप द्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे कटलेट टाईपसुद्धा आकार देऊ शकता, किंवा मग तुम्ही गोल गोल आकार देऊ शकता, किंवा अगदी या पद्धतीने, म्हणजेच तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही याला आकार देऊ शकता. इथे बघा, अगदी या पद्धतीने मी याला आकार दिलेला आहे. अगदी झटपट होतात, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता अशाच पद्धतीनं ना सगळे मी करून घेते. नेहमीची खिचडी किंवा मग शाबूत तांदळाचे इतर पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो, पण असं काहीतरी नवीन केलं ना की खायलासुद्धा छान वाटतं. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा.
ही रेसिपी ना तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. नुसती खाल्ली तरी अप्रतिमच लागणार आहे, पण दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात. आता इथे पाहू शकता सगळे बॉल्स आपले तयार झालेले आहेत आणि अगदी एकसारखे आणि घट्ट असे दाबून करायचे आहेत आपल्याला. सैलसर केले ना तेलामध्ये वगैरे हे बॉल्स फुटू शकतात. आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही बॉल्स तयार करताल ना त्यावेळेसच तेल तापत ठेवा, म्हणजे मग तुमचा वेळसुद्धा वाचला जाईल. आता इथे बघा मी थोडंसं पीठ टाकून बघितलेलं आहे तेल तापलं आहे का नाही. तेल अगदी आपल्याला छान तापून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण साबुदाणा तांदळाचे वडे करतो ना त्याला कसं तेल तापवतं अगदी त्याच पद्धतीने तेल तापून घ्यायचं आहे आणि एक एक करून हे बॉल्स आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. आता कढई थोडीशी पसरटी आहे त्यामुळे मी एकदम बऱ्यापैकी सोडत आहे, पण जर तुमची कढई लहान असेल खोलगटी असेल ना तर तुम्ही एका टायमाला 3 ते 4 बॉल्स सोडले ना यामध्ये तरी चालेल. आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. गॅस खूप जास्त स्लोसुद्धा करायचा नाही किंवा फास्टसुद्धा करायचा नाही. अगदी मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. अगदी छान फुलले जातात पहिल्यापेक्षा. बघा इथे तुम्हाला दिसतच असेल पहिल्यापेक्षा जे आपले बॉल्स आहेत ना ते अगदी छान असे फुलले आहेत. आता थोडं थोडं मध्ये पलटत राहायचं आहे. एक 5 ते 6 मिनटामध्ये अगदी आरामात छान सोनेरी रंग येतोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता सगळे बॉल्स मी तळून घेते. अगदी याचा रंग बदलेपर्यंत ना छान खमंग तुम्हाला हा बदामी रंग येतोपर्यंत तळायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असा बदामी रंग आलेला आहे. दिसायलाच इतके छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात. थंड झाले ना तरीसुद्धा हे वडे खूप छान लागतात खायला. किंवा आपण इतर वेळेस साबुदाणा तांदळाचे वडे करतो ते थंड झाल्यावर इतके चांगले लागत नाही, पण हे वडे ना थंड झालेसुद्धा ना तरीसुद्धा छान लागतात. आता सगळे वडे तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे हे वडे मी दह्यासोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही चटणीसोबत किंवा नुसते खाल्ले ना तरी चालतील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.